आपण पाहत आहात सत्य बातम्याचं सखोल विश्लेषण रत्नाकर न्यूज। दिवसापासूनची माझी भूमिका ठाम आणि स्पष्टपणाची होती। खराच्या कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी, जमिनीमधल्या पार्टनरशिपशी दुरान्वयी माझा संबंध नव्हता। मी कधी कोणत्या महिलेला खरातकडे घेऊन गेले नाही, ना माझा आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ होता। पण तरी सुद्धा गेले 1.5-2 महिने अतिशय अश्लील अश्लाघ्य भाषेमध्ये विधानं करत, कोणताही पुरावा नसताना माझ्यावर, माझ्या कुटुंबियांवरती केलेले आरोप हे अतिशय वेदनादायक होते। आणि म्हणून आता ही माझी लढाई कायद्याच्या चौकटीतून आहे। इतरांप्रमाणे माझ्या कुटुंबियांनी खरातला गुरु म्हणलं होतं आणि म्हणून जो पाद्यपूजेचा व्हिडिओ होता तो अतिशय जुना व्हिडिओ होता। त्यावेळेस मी आयोगाचे अध्यक्षही नव्हते, पण तरी सुद्धा खरात प्रकरणाचा तपास हा पारदर्शकपणे व्हावा यासाठी मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि प्रदेशाध्यक्षपदाच्या अशा दोन्ही पदांचा राजीनामा दिला। तरी सुद्धा ज्या पद्धतीची चिखलफेक झाली, एआयचा वापर करून ज्या पद्धतीचे व्हिडिओ बनवले गेले आणि सातत्याने बदनाम करण्याचं षडयंत्र जे रचलं गेलं, त्याच्यासाठीची ही लढाई कायद्याच्या चौकटीतून। आणि म्हणून आशा मिरगे या बाईने डिबेट शो मध्ये अतिशय असभ्य भाषेमध्ये जी विधानं केली, ती विधानं ऐकून तर मला आश्चर्याचा धक्काच बसला। आणि म्हणून मी 4 एप्रिलला पहिली नोटीस ही आशा मिरगेला पाठवली होती। कायद्यापासून पळ काढताना स्वतःचा बचाव करण्यासाठी या बाईने ही नोटीस स्वीकारली नाही, म्हणून पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून 2दा ही नोटीस परत घरी पाठवली। एकूण 3 वेळा नोटीस पाठवली गेली, पण ही नोटीस या बाईने स्वीकारली नाही। अनक्लेम म्हणून ही नोटीस परत आली आणि म्हणून मला माझगाव कोर्टातून फौजदारी फिर्याद दाखल करावी लागली। माननीय न्यायालयाने याची दखल घेऊन आशा मिरगेला 2 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता कोर्टात हजर राहण्याची ऑर्डर काढलेली आहे। त्यावेळेस मी देखील हजर असेलच, कारण की हा लढा आता स्त्रीत्वाच्या सन्मानाचा आहे। कोणताही पुरावा नसताना अतिशय बेताल विधानं केली, सातत्याने बदनाम करण्याचा प्रयत्न केला, आरोप केले, कोणताही पुरावा त्या सादर करू शकला नाही। त्या सगळ्यांना 2 दिवसापूर्वी दिल्ली हायकोर्टातून नोटिसा पाठवलेल्या आहे। दिल्ली हायकोर्टात सुद्धा मी उपस्थित राहणार आहे। हा लढा स्त्रीत्वाच्या सन्मानाचा, इथून पुढे कोणत्याही महिलेच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले जाऊ नयेत यासाठी हा लढा आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र, जिजाऊ सावित्री अहिल्या रमाई भीमाईचा महाराष्ट्र। संपूर्ण वस्त्रात असलेल्या स्त्रीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न या विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी केला आणि म्हणून या विकृतीच्या विरोधातला माझा लढा आहे। ही लढाई मी निश्चितपणाने लढेल। पहिल्या दिवसापासून जे सांगत आले ते आजही सांगते। सत्य प्रखरतेने तुमच्या समोर आहे। कोणताही पुरावा नाही, कोणतेही दुष्कृत्य गैरकृत्य कधीही केलेलं नाही। इतरांप्रमाणे आम्ही हे आध्यात्मिक गुरु खरातला मानलं होतं, याच्या पलीकडे आमची कोणतीही भूमिका नव्हती आणि म्हणून हा लढा मी कायद्याच्या चौकटीतून लढते। 2 जुलै सकाळी 11 वाजता आशा मिरगे हजर हो, मी स्वतः माझगाव कोर्टात असेल। आशा मिरगे माजी राज्य महिला आयोग सदस्य। सोशल मीडियावर फिरत असलेला आदरणीय रुपालीताईंचा एक व्हिडिओ मी पाहिला आणि मला असं वाटलं की ज्या पद्धतीनं त्या मला सॉफ्ट टार्गेट समजत आहेत तशी मी नाही आहे, हे मी कळवलं पाहिजे। माझे काही प्रश्न आहेत त्यांना। त्यांचा आरोप आहे की त्यांनी पाठवलेली नोटीस मी घेतली नाही। आपल्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राच्या माहिती करता मी MBBS DGO LLB आहे। वकिलाची नोटीस रिसीव्ह न केल्याने कायद्यापासून आपला बचाव होईल असा तद्दन अनपढ गैरसमज माझा नाही। विषय क्रमांक 1। विषय क्रमांक 2, रुपालीताईंनी सदर व्हिडिओ एका कंट्रोल्ड वातावरणात स्वतःच्या घरात घेतलेला आहे। जर हाच चॅलेंज आशा मिरगे हजर हो असा अर्दली सारखी आरोळी त्यांनी पत्रकार परिषदेतून जर मांडली असती तर मला खरंच आनंद झाला असता। आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, त्यांनी जे ते पत्र दाखवलं त्या पद्धतीचा जो
कोर्टात नोटीस दाखल केली आहे, ती काल कोर्टातून नोटीस निघाली आहे, अजून माझ्या घरी यायची आहे. आणि मी वकिलाची नोटीस रिसीव्ह न करण्याचं कारण, मी अकोल्यासारख्या उष्णता असलेल्या ठिकाणी राहते आणि त्या मला किती ती आशा मिरगे ती बाई असं म्हणत असल्या तरी मी 65 वर्षाची म्हातारी आहे. उन्हापासून बचावासाठी मी अकोल्यात नव्हते, म्हणून कोर्टाची नाही, त्यांच्या पैसे देऊन घेतलेल्या वकिलाची नोटीस माझ्याच्यानी रिसीव्ह करणं झाली नाही. आणि त्यामुळे कायद्यापासून माझा बचाव होतो हा गैरसमज नाही. मोरओव्हर मी खरंच त्यांना धन्यवाद देते की त्यांनी हे प्रकरण आता न्याय व्यवस्थेसमोर आणलं. ज्या सिस्टमनी, कारण हा जो आजचा यांचा कॉन्फिडन्स आहे, हा यांना सिस्टमने अभय दिलेला आहे याचा कॉन्फिडन्स आहे. इतकी साधी गोष्ट माझ्यासारख्या या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेला कळतं. पण न्याय व्यवस्थेवर मात्र माझा विश्वास आहे. न्याय व्यवस्थेसमोर मी काय बोलले, त्यातलं काय खरं होतं, ते मी कुठल्या फोटोजमुळे बोलले, पब्लिक डोमेन मध्ये त्यांचे काय फोटो होते, हे सगळं आपल्याला कळेल. शिवाय त्या म्हणतात न्याय चांगला लागावा म्हणून मी राजीनामा दिला. सर्व महाराष्ट्राने तेव्हा पाहिलं, राजीनामा दिला नाही. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला. आदरणीय सुनेत्राताईंनी, उपमुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा मागितला. असो, कोर्टात भेटूच. धन्यवाद. मी नोटिसा बजावलेल्या आहेत आणि त्यांची थेट भेट आता कोर्टातच होणार आहे. रुपालीताई चाकणकर हे सगळं मान्य आहे, मात्र जनतेच्या मनातला प्रश्न सरळ आणि थेट आहे की या सगळ्यासाठी तुम्हाला 2 महिने का लागले. मुळातच या 2 महिन्यानंतरच याच्यावरती तुम्हाला का बोलावं असं वाटलं. तुमच्यावरती आरोप तेव्हापासून होत होते जेव्हा हे खराब प्रकरण सुरू झालं. मग तेव्हाच तुम्ही तुमच्यावरती होणारे आरोप का खोडून काढले नाहीत. तुम्ही खऱ्या होत्या, तुम्ही सच्च्या होत्या, तर तेव्हाच माध्यमांसमोर येऊन या सगळ्याचा खुलासा करायला हवा होता. म्हणजे हे दिसणारं चित्र निदान थोडंसं धुसर झालं असतं. मात्र तुम्ही तसं केलं नाहीत. यासाठी तुम्हाला 2 महिने लागले. मुळातच रुपाली चाकणकर, तुम्ही म्हणता की खरात माझा फक्त गुरु होता. अरे, हा असला नीच गुरु कसा काय असू शकतो. आणि अशा गुरुनी नेमकं कुठलं तत्वज्ञान तुम्हाला पाजलं हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे. कारण एकीकडे तुम्ही सांगता की संविधानावरती विश्वास ठेवा, महिलांनी संविधानावरती विश्वास ठेवला पाहिजे, कर्मकांडांमध्ये अडकलं नाही पाहिजे. मात्र तुम्ही स्वतः कर्मकांडात पूर्ण बरबटलेले आहात. असं असताना तुम्ही म्हणताय की माझा या कशाशी संबंधच नाही. रुपाली चाकणकर, तुम्ही ठार चुकलेले आहात आणि तुम्ही तुमची चूक मान्य करा. मुळातच महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींच्या बाबत तुम्ही कोणताही न्याय करू शकला नाहीत. केवळ त्यांच्यावर अन्यायच केला. याबाबत सुद्धा सोशल मीडियावरती येऊन तुम्ही खुलासा करा. तुम्ही महिलांची माफी मागा. मुळातच खराब प्रकरण हे अगदी आपल्याला दिसतंय तसं नक्कीच नाहीये. याच्यामध्ये अनेक लोक अडकलेली आहेत. मात्र मला इथं आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते की AI मार्फत तयार केलेले व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने बोलणं, पुरावे नसताना बोलणं, याचं समर्थन आम्ही नक्कीच करत नाही. याबाबत आमचा तीव्र विरोध आहे, तीव्र नाराजी आहे. परंतु जेव्हा रुपाली चाकणकर या पुढारी खबरदार या पत्रकाराचा पेपर बंद पाडला, केवळ त्यांनी एक मथळा छापला की कॅप्टनचा भांडाफोड करणार, तर तेव्हा याच रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाचं लेटर हेड वापरून पोलिसांच्या दबाव टाकून तो पेपर बंद पाडला. म्हणजे रुपाली चाकणकर, तुम्ही चुकल्याच आहात. जे नवं यावं ते लातूरला हवं. रत्नाकर औसेकर स्टुडिओज, व्यापारी धर्मशाळा, लातूर. आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर. प्रचार ऑडिओ मेमोरी. मोबाईल नंबर 9890398788. व्यवसाय तुमचा, जाहिरात आमची.
आपण पाहत आहात सत्य बातम्याचं सखोल विश्लेषण रत्नाकर न्यूज. मी लातूरला येत आहे पुष्पक विमान घेऊन आपणाला विचारायला. माझ्या भोळ्या वारकऱ्यांना कोणी लुटलं? पोते भरून नोटा नेल्या चोरानी. माझ्या खोट्या पादुकाचा बाजार मांडला. ज्यानं लुटलं त्याला सोडू नको पांडुरंगा. संतांनो काळजी नको, लवकरच त्याला शिक्षा मी देणार.